दहिसरमध्ये आज राजकीय वातावरण चांगलेच तापले। रिक्षा चालकांसाठी 1 मे पासून लागू होणाऱ्या मराठी भाषा सक्तीच्या निर्णयावर चर्चा करण्यासाठी आलेले शिवसेना शिंदे गट नेते संजय निरुपम यांना मनसेच्या तीव्र विरोधाचा सामना करावा लागला। शिवसेनेचे विभाग प्रमुख राम यादव यांच्या पुढाकारानं सुरू होणाऱ्या मराठी प्रशिक्षण केंद्रावर चर्चा करण्यासाठी निरुपम दहिसरला पोहोचले होते। यावेळी त्यांनी रिक्षा चालकांशी संवाद साधत मराठीचा सन्मान हवा पण सक्ती नको अशी भूमिका मांडली। मात्र त्यांच्या या भूमिकेला मनसे कार्यकर्त्यांनी कडारून विरोध करत जोरदार घोषणाबाजी केली आणि आंदोलन केले। यामुळे परिसरात काही काळ तणाव निर्माण झाला होता। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी घेतलेल्या या निर्णयावरून आता सत्ताधारी शिवसेनेतच 2 गट पडल्याचे चित्र पाहायला मिळत आहे। जाऊन द्यायचं आणि आपलं राजकारण चालवायचं हे काम आहे आमचं। त्याला सांगितून चालते वा, नाहीतर आम्ही कुठला सोडणार नाही। पोलिसांच्या मागे लपून बसलाय, आमच्या समोर सोडायला दाखवतो, मग काय करायचं ते। मग कशाला लायचंय, मग आला कशाला इथे? इथे प्रताप सरनाईक तुमचे मंत्री आहेत ना, वरती जाऊन बोलायचं होतं, आला कशाला इथे? इकडे सगळं शांततेत चाललेलं असताना आग लावायला आलाय। उद्या जर रिक्षा फुटल्या तर हा भरून देणार आहे का? उद्या जर रिक्षा फुटल्या तर हा भरून देणार आहे का? एखाद्या युपी बिहारने मार खाल्ला तर हा भरून देणार आहे का? नाही ना। याला सांगायचं चालते वा, चालते वा, चालते वा, चालते वा, अरे चालते वा, चालते वा। नीम का पत्ता कड़वा है, नीम का पत्ता कड़वा है। एकच भाषा, एकच भाषा, एकच भाषा, एकच भाषा, एकच भाषा। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांचा। आता बघितलं तुम्ही ज्या पद्धतीने संजय निरुपम हा मराठीच्या विरोधात आहे, त्याच्या विरोधात आम्ही आंदोलन केले। इकडे आज पोलीस आमच्यावर दडपशाही करत आहेत आणि आमच्या कार्यकर्त्यांना इकडे आतमध्ये घेतलं आणि लाठीचार्ज करण्यात आलेला आहे। दगडफेक समोरून जावा प्रयत्न केला दगडफेकीचा, आम्ही कोणी दगडफेक केली? आम्ही आमचा संयम बाळगून होतो। मराठी भाषेचा सन्मान हा महाराष्ट्राचा एजेंडा आहे आणि महाराष्ट्राचा एजेंडा हा शिवसेनेचा एजेंडा आहे आणि शिवसेनेच्या एजेंडा बरोबर जर मनसेचे लोक सहमत आहेत तर आम्हाला काही ऐतराज नाही। मराठी भाषेचा मान सन्मान महाराष्ट्रात राहिला पाहिजे हा आमच्या शिवसेनेचा एजेंडा आहे आणि या एजेंडा बरोबर जे काही उभे आहेत आम्ही त्यांच्या बरोबर आहोत, काय हरकत नाही। लेकिन मुद्दा सिर्फ इतना है कि भाषा प्रेम का माध्यम है, भाषा संवाद का माध्यम है, भाषा के नाम पे वाद विवाद नहीं होना चाहिए, ये हमारा निवेदन है। अच्छा, हम लोग को हमें ज्यादा वाद विवाद नहीं करना है। हमारा आग्रह सिर्फ इतना है, मैं अपने ऑटो वाले भाइयों के साथ संवाद करने के लिए आया हूं, विवाद करने के लिए नहीं। मैं उनसे यही कहूंगा कि बोरीवली के साइली स्कूल में, कॉलेज में जो मराठी शिक्षण का एक अभियान शुरू हो रहा है उसमें सभी लोग इनरोल करिए अपने आप को और मराठी भाषा सीखने का, बेसिक चीज सीखने का प्रयत्न करिए। ऐसा आग्रह कहीं गलत नहीं है। प्रत्येक राज्य में वहां की भाषा के प्रचार प्रसार के लिए सरकारें काम करती है। चाहे कर्नाटक में जाएंगे कन्नड़ भाषा के लिए, तमिलनाडु में जाएंगे तमिल भाषा के लिए, बंगाल में जाएंगे बंगाली भाषा के लिए। तो यहाँ पर भी अगर यहाँ की सरकार मराठी भाषा के प्रचार प्रसार के काम कर रही है तो कोई गलत बात नहीं है, हम उसका समर्थन करते हैं। बस जोर जबरदस्ती न हो, सख्ती न हो, किसी गरीब की रोजी रोटी न छीनी जाए, इतना तो आग्रह है साहब। हम गरीब के साथ खड़े हैं, हम अपने गरीब लोग वापरून तुमच्या नावाने घोषणाबाजी दिली जात आहे, यावर कशी भूमिका असणार आहे? घोषणाबाजी केली जाते काय सांगा? ज्यांची जशी मानसिकता असते त्यांची ते मानसिकताच्या स्तरावर ते बातचीत करतात, संवाद करतात। आम्ही गाली देणारे लोक नाही, शिवी गाल करणारे लोक नाही।
माझ्याकडे भाषाचा संस्कार आहे. चांगली भाषामध्ये मी चांगली गोष्टी करू शकतो. पण माझा मोठा मुद्दा असा आहे की तुमचा विरोध कशाला आहे? आम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी, तुम्ही पण मराठी भाषाच्या सन्मानासाठी आमची सरकार, आमचे मंत्री महाराष्ट्रात ऑटो रिक्षा और टॅक्सी चालणारे लोक आहेत, त्यांच्याकडून अपेक्षा करतात की तुम्ही मराठीमध्ये संवाद करा. आम्ही पण सहमत आहोत. पण एवढाच आहे की 1 मे पासून, महाराष्ट्र दिवस पासून जे तुम्ही सगळ्यांच्या परमिट जप्त करण्याचा एक धमकी देतात तो चुकीचा आहे. त्याच्यावर पुनर्विचार करा, फेरविचार करा आणि सगळे ऑटो टॅक्सीवाल्यांना एकदा मौका द्या, संधी द्या त्यांना मराठीचा बेसिक नॉलेज घेण्यासाठी. आता मी इकडे राम यादव मार्फत गणपत पाटील नगर मध्ये मोठ्या प्रमाणात आमचे ऑटोवाले राहतात. त्यांना धमकी दिलेला गेलेला आहे, तर त्याचे जेणेकरून ते कमी आलेले आहेत. काय हरकत नाही. सर तुम्ही धमकी म्हणतायत की सरकारकडून धमकी दिलं जात आहे परमिट कॅन्सल करण्याचं, पण पक्षात तुमचं एकच आहे, तुमच्या पक्षातले ते मंत्री आहेत. हा, माझा पक्ष आहे, माझे पक्षाचे मंत्री आहेत आणि माझ्या पक्षाची भूमिका आहे की महाराष्ट्रात मराठी भाषाचा प्रचार प्रसार झाला पाहिजे आणि महाराष्ट्रात राहणारे सर्व लोकांकडे मराठी भाषांमध्ये संवाद झाला पाहिजे. ह्याच्यामध्ये काही चुकी नाही. पण जेव्हा एक जुना GR आमचे मंत्रीजी पुन्हा एकदा इम्प्लिमेंट करण्यासाठी आग्रह धरतात, तेव्हा त्या GR मध्ये काहीतरी चुकीचा दिसतो आणि याच्यामुळे आमचे जो ऑटोवाले लोक आहेत, टॅक्सीवाले लोक आहेत, त्यांच्यामध्ये उदरनिर्वाहाचा संकट निर्माण होऊ शकतो. याच्यासाठी मी काळजी व्यक्त केलं. याच्यासाठी मी मंत्री महोदयांना, माझे मंत्री आहेत, त्यांच्याशी बोललो आणि त्यांना मी पत्र पाठवलं आणि त्यांना सांगितलं मी की साहेब याच्यावर तुम्ही पुनर्विचार करा. मी नक्की सांगतो गणपत पाटील नगर मध्ये रहने सर्व ऑटो वालों ना कि तुमचे मनात, आपके मन में जो डर है उसको निकाल दीजिए. सरकार आपकी है, सरकार आपके प्रति संवेदनशील है और सरकार आपकी चिंता को दूर करेगी और आप लोग भी थोड़ा सा सरकार का जो आग्रह है उसको स्वीकार करने का प्रयत्न करें. मराठी सक्तीच्या मुद्द्यावरतून सध्या राजकीय तापलेला आहे, तसेच तुमच्याही पक्षामध्ये तुमच्या 2 गटामध्ये वाद होत आहे का? नाही, असं नाही. आमच्या पक्षामध्ये 2 गट नाही, आमच्या पक्षामध्ये एकच गट आहे आणि तो गटचं नाव एकनाथराव शिंदे गट आहे. आम्ही सगळे एकनाथराव शिंदे गटचे सदस्य आहोत आणि एकनाथराव शिंदे साहेब स्वतः विश्वास करतात की महाराष्ट्रात मराठी भाषेचा मान सन्मान राहायला पाहिजे आणि त्याच्यासाठी आम्ही पण काम करतो. फक्त सक्ती नाही झाली पाहिजे एवढंच डिमांड आहे.